देवळालीतील ब्रिटिशकालीन नावे हटवून महापुरुषांची नावे, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आणि सावरकर मार्ग फलकांचे अनावरण. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील रस्ते आणि बाजारपेठांना असलेली ब्रिटिशकालीन नावे नामशेष करून त्याऐवजी राष्ट्रीय महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला होता आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असून लांबरोडचे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग तर रेस्टकॅम्प रोडचे स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर मार्ग असे नामकरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं आहे. देशभरातील ब्रिटिशकालीन खुणा नामशेष करण्याबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर NR पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी, नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार या ठरावाची अंमलबजावणी सुरू झाली. लांबरोडचे येथे छत्रपती शिवाजी महाराज मार्गाचे उद्घाटन बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर NR पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी, नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले आणि यावेळी बोर्डाचे माजी उपाध्यक्ष भगवान कटारिया, दिनकर पाळदे, भाऊसाहेब धिवरे, चंद्रकांत गोडसे, सुरेश शेट्टे, बाळासाहेब गोडसे, पोपटराव जाधव, सुरेश कदम, भरत बलवानी, मधुकर हारक, केशव पाळदे, श्रीधर धुर्जड, दिनेश शिंदोडे, कौशल्या मुळाने, सुनीता आडके, रतन पाळदे, निलेश बंगाली, जीवन गायकवाड, सतीश कांडेकर आदींसह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. रेस्ट कॅम्पचे नामकरण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असे करण्यात आलेले आहे. त्यावेळी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर NR पांडे, CEO अभिषेक मणी त्रिपाठी, नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांच्यासह कासा रमेश पवार, डॉक्टर मृत्युंजय कापसे. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आज लांबरोडचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आणि रेस्ट कॅम्प रोडचे वी दा सावरकर यांच्या नावाचे फलक लावण्यात आले. बऱ्याच वर्षानंतर देवळालीतील महापुरुषांच्या नावाचे फलक लागत आहेत. या सगळ्यांच्याच दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. आम्ही देवळालीकरांनी पाहिलेलं स्वप्न खऱ्या अर्थानं आज पूर्ण झाले असं मत सचिन ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. बोलना नहीं चाहता, मैं आप सबको बधाई देना चाहता हूँ. आप लोगों ने सोचा अपने इस महापुरुष को एक सम्मान देने के लिए ये रोड का नाम उनके नाम पे करने का हमारे लिए बहुत ज़रूरी है कि हम अपनी पहचान को, अपने धरोहर को, अपनी विरासत को संभाल के रखें और ये एक तरीका है इसको संभाल के रखने का. लोग जब इसको लाम रोड के जगह, रेस्ट कैंप रोड के जगह जब ये नाम पढ़ेंगे तो लोग सोचेंगे ये जहन में बैठता है, दिमाग में ये बैठना जरूरी है ना. बहुत बहुत धन्यवाद आपका. आप लोगों ने ये सोचा, इसीलिए हुआ है. आपकी आपका भी सबका आपका पूरा जो वेरिट बोर्ड का सबका तहे दिल से आपका शुक्रगुजार हूँ कि आपने जो इतने जुने नाम थे जो ब्रिटिश काल के उसको आपने बदल दिया. और पूरे देवळाली की तरफ से आपका तहे दिल से शुक्रगुजार हूँ. लामिनेट थैंकफुल है भारत आज आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. त्यांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आमच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष माननीय ब्रिगेडियर NR पांडे साहेब BSM, आमच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचे CEO श्री अभिषेक त्रिपाठी साहेब आणि बोर्डाने जो केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जो काही निर्णय घेतला होता का ब्रिटिशकालीन नावं हे दूर करून जे काही काळ्या कुट्ट आपल्या आठवणी आहेत, ज्या आपल्या पारतंत्र्याच्या, त्या दूर करून जे जे महापुरुष ज्यांनी या देशाकरता, या राज्याकरता आपल्या प्राणांची आहुती देऊन जे काही एक समाजामध्ये चांगलं एक स्थान निर्माण केलेलं आहे, त्यांचे नावं त्या ठिकाणी ठेवण्यात यावी असा ठराव मागेच आम्ही 15 दिवसापूर्वी तो पारित केला. आणि आज त्या नामकरणांच्या दृष्टीने त्या रस्त्यांचे नावं असतील, त्या मार्केटचे असतील, त्या आस्थापनांचे नावं असतील, त्याच्या दृष्टीने आम्ही आज पाऊल उचललेलं आहे. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधत आज आम्ही जो लॅम्ब रोड ज्याला आपण उल्लेख करायचो त्याचा आजपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असं नामकरण तिथं आता आमच्या ब्रिगेडियर साहेबांच्या हस्ते तिथं केलं. आणि हा जो सावरकर जन्मभूमीकडे जाणारा मार्ग आहे, सावरकर जन्मभूमीकडे जाणारा मार्ग आहे, त्या मार्गाकडं ज्याला रेस्ट कॅम्प रोड म्हणायचो त्याचं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्ग असं नामकरण आम्ही आत्ता नुकतंच आमच्या CEO साहेब आणि ब्रिगेडियर साहेबांच्या हस्ते इथं केलेलं आहे. फार मोठा आनंदाचा क्षण आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. तर कुठंतरी हे महापुरुष अजूनही
स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा कुठंतरी यांचं नाम उल्लेख होत नव्हता. असंच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ऐतिहासिक असं लेविट मार्केटला देण्यात आलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव आम्ही आमच्या कॅन्टोन्मेंट समोरच्या कॅनॉट रोडला देण्यात आलेलं आहे. अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव आम्ही आमच्या इथल्या हेग लाईनच्या परिसरात देण्यात आलेलं आहे. असे अनेक नावांचं आम्ही आज इथं केलेलं आहे आणि खरंच मनस्वी आनंद वाटतोय. मी देवळालीकरांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी या उपक्रमाबद्दल फार चांगला असं प्रतिसाद दिला आहे. धन्यवाद.